Hello young learner. In this video I am going to discuss with you activities based on poetry. All of you know that in the last year we have been gone through all these activities and hope the same evaluation pattern will be continue in this year. But if there will be any change, you will be informed, but it would be better to continue with the last one. Therefore here I have stated likely activity sheet, isn't it? So let's start with the types of activity asked in poetry. पोएट्री या घटकावर गेल्या वर्षी पद्धतीनं यावर्षीसुद्धा इव्हॅल्युएशन पॅटर्न, ॲक्टिव्हिटी विचारण्याची पद्धत किंवा ॲक्टिव्हिटी किंवा मार्कांचं डिस्ट्रीब्युशन तेच असेल असे आपण सुरुवातीला आशा व्यक्त करू. जर त्याच्यामध्ये काही बदल झाला तर तो आपणाला निश्चित कळवण्यात येईल. पण आत्ता अभ्यास चालू ठेवण्यासाठी 11वीमध्ये ज्या पद्धतीनं पोएट्री कंटेंट इव्हॅल्युएट केला जात होता त्या पद्धतीनं आतापर्यंत आपण एकूण ज्या 6 कवितेंचा अभ्यास केलेला आहे त्या 6 कवितेंचे इव्हॅल्युएशन करत असताना कोणत्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी आपल्या पुढं असणार आहेत, त्या कशा फेस कराव्या, कशा अटेम्प्ट कराव्या याचा थोडक्यात डेमो आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे करत असताना सर्वप्रथम आपणाला पुन्हा एकदा कवितेवर विचारल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटी थोड्याशा रिफ्रेश करूया. कवितेमध्ये प्रथमतः 1 ते 5 अशा एकूण 5 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 मार्काला. या पद्धतीनं कवितेवरचा एक एक्स्ट्रॅक्ट आपणाला 10 मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यामध्ये A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग किंवा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, 2 इन्फरन्स किंवा ॲनालिसिस, 3 पर्सनल रिस्पॉन्स, 4 पोएटिक डिव्हायसिस, 5 क्रिएटिव्हिटी. या 5 वेगवेगळ्या कृतीप्रकारामध्ये आपणाला कवितेवर ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. तर आपण एक उदाहरणादाखल इथं या ॲक्टिव्हिटीज किंवा या ॲक्टिव्हिटींचे प्रकार आणि या ॲक्टिव्हिटी कशा अटेम्प्ट कराव्यात किंवा उत्तर कसं शोधावं याचा एक नमुना आपण आज इथं अभ्यासतो आहोत. यासाठी मी सर्वप्रथम सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता किंवा या कवितेवरच्या ॲक्टिव्हिटीज मी इथं सोडवण्यासाठी निवडल्या आहेत. तर चला पाहूया आपण या ॲक्टिव्हिटी कशा सोडवाव्यात. फर्स्ट, क्वेश्चन नंबर 1. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. For this sample, I have chosen extract from the first line. A foot light-hearted, I take to the open road. From this one to the very last line, I am filled with them and I feel them in return. इथंपर्यंतची म्हणजे एकूण सर्वच कविता इथं या ॲक्टिव्हिटी शीटसाठी निवडलेली आहे. तर चला पाहू आपण पहिली ॲक्टिव्हिटी. A1 ॲक्टिव्हिटी बघा काय आहे ॲक्टिव्हिटी. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंट्स आर ॲज 1. द पोएम टॉक्स अबाउट ए रोड अँड पीपल्स फ्रीडम ऑफ वॉकिंग ऑन ए रोड. फर्स्ट स्टेटमेंट. 2. इन द प्रेझेंट पोएम पोएट इज लुकिंग फॉर गुड फॉर्च्यून. 2. 3. The poet does not mind complaints and criticism of life. And fourth statement, in the poem, road journey of symbolizes journey of human life and open means individual's freedom of choosing
ओन लाईफ. आता इथं या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ट्रू की फॉल्स ओळखण्यासाठी दिलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट आपण वाचलो. पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की ही कविता रस्ता आणि रस्त्यावर चालण्याचं जे स्वातंत्र्य आहे की रस्त्यावर चालण्याचं जे प्रत्येकाला मिळालेलं स्वातंत्र्य आहे याबद्दल आहे. तर आपण थोडंसं कविता याच्या अगोदर अभ्यासलेली आहोत. त्याचा जर मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येतं की या कवितेमध्ये रस्ता आणि रस्ता हा सिम्बॉल म्हणून वापरलेला आहे, प्रतीकात्मक वापरलेला आहे. ऑब्वियसली द प्रेझेंट पोएम इज नॉट अबाउट द रोड, इजंट इट? अँड दॅट्स वाय द व्हेरी फर्स्ट स्टेटमेंट विल बी फॉल्स. देन सेकंड, in the present poem, poet is looking for good fortune. की प्रस्तुत कवितेमध्ये कवी गुड फॉर्च्यून पाहतो आहे, म्हणजे चांगल्या नशिबाची आशा करतो आहे. ऑब्वियसली इफ यू विल ओपन द बुक अँड रीड द पोएम, देन यू विल फाइंड दॅट देर इज वन लाईन दॅट आय की तिथं पहिल्या ओळीमध्येच सांगितलेलं आहे कवीनं की मी गुड फॉर्च्यून किंवा नशिबावर विसंबून राहणार नाही. आणि त्या ओळीचा जर दाखला आपण घेतला तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे. कारण हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून म्हटलेलं आहे आणि इथं मात्र पोएट आस्क फॉर गुड फॉर्च्यून असं म्हटलेलं आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंटसुद्धा फॉल्स येईल. तिसरं, द पोएट डज नॉट माइंड कंप्लेंट्स अँड क्रिटिसिझम ऑफ लाईफ. हो, तिथं आपल्याला कवितेमध्ये ओळ दिलेली आहे, डन विथ इंडवर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरलस अँड क्रिटिसिझम. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीकडं कवी दुर्लक्ष करणार आहे. म्हणून पोएट डज नॉट माइंड. खरंच टीका किंवा तक्रारी या सर्वांकडं कवी दुर्लक्ष करणार आहे. म्हणून दिलेलं स्टेटमेंट काय आहे, अगदी बरोबर आहे, ट्रू. इन द पोएम रोड symbolizes journey of human life and open means individual's freedom choosing his own life. अर्थात कवितेचा जो आशय आहे तो या स्टेटमेंटमध्ये सांगितलेला आहे की रोड इथं मानवी जीवन सिम्बॉलाइज करतो आणि ओपन हा शब्द फ्रीडम सिम्बॉलाइज करतो किंवा मानवी जीवनाचं स्वातंत्र्य इथं सांगतो. त्यामुळं हे विधान बरोबर आहे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पोएम. तर या पद्धतीनं आपण या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपणाला कवितेचं ग्लोबल अंडरस्टँडिंग आपणाला झालेलं आहे की नाही, किंवा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल माहिती आपणाला सर्च करता येते की नाही, हे या पद्धतीनं चेक केलं जाऊ शकतं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2. ॲक्टिव्हिटी नंबर 2 काय दिलेलं आहे, इंटरप्रिट पोएट्स आयडिया ऑफ विम्परिंग. आता इथं काय विचारलेलं आहे, इंटरप्रिट पोएट्स आयडिया ऑफ विम्परिंग. म्हणजे इथं कवीला विम्परिंग म्हणजे काय म्हणायचं आहे ते स्पष्ट करा, एक्सप्लेन करा, इंटरप्रिट करा असं सांगितलेलं आहे. इफ यू हॅव लिसन माय व्हिडिओ केअरफुली, डेफिनेटली you will come to know that what mean by whimpering here in the context of the poem. की कवीला विम्परिंग याच्यामधून काय म्हणायचं आहे, तर उत्तर या पद्धतीनं आपणाला लिहिता येईल. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पोएम विम्परिंग मीन्स टेकिंग एक्सक्यूज. हिअर आफ्टर पोएट इज नॉट गोइंग टू टेक एक्सक्यूज. इट मीन्स दॅट poet is much confident about his ability of living life. की विम्परिंग या शब्दामधून याचा अर्थ असा होतो की कवी रडणार नाही, म्हणजेच कवीला असं म्हणायचं आहे की कवी एक्सक्यूज घेणार नाही. इथून पुढं कवी कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज घेणार नाही आणि तसं म्हणण्यामागं कवीचा एक विशिष्ट असा कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होताना दिसतो. दॅट इज इट वुड बी द गुड इंटरप्रिटेशन ऑफ द पोएट्स आयडिया ऑफ विम्परिंग. बघा A3 ॲक्टिव्हिटी नंबर 3. आता काय ॲक्टिव्हिटी नंबर 3 काय असते, द पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स या ॲक्टिव्हिटीमध्ये वाचकाने म्हणजे विद्यार्थ्याने कविता वाचल्यानंतर कवितेच्या आशयाचा प्रत्यक्ष विद्यार्थ्याच्या वर्तनावर
कोणता परिणाम झाला हे टेस्ट करण्यासाठी पर्सनल रिस्पॉन्स ही ॲक्टिव्हिटी असते. आणि म्हणून या ॲक्टिव्हिटीला उत्तर विद्यार्थ्याने देत असताना आपलं स्वतःचं मत, स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना मांडणं, स्वतःच्या शब्दामध्ये मांडणं अपेक्षित असतं. या ॲक्टिव्हिटीसाठी उत्तर देत असताना विद्यार्थ्याने उतार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शोध घेऊ नये किंवा या ॲक्टिव्हिटीचं उत्तर म्हणून उतार्यामधून कोणतीही ओळ किंवा कोणताही कंटेंट उत्तर म्हणून लिहू नये. ते पूर्णतः चूक ठरवलं जाऊ शकतं. तर बघा, इथं आपल्याला ॲक्टिव्हिटी 3 दिलेला आहे, राईट वेदर यू बिलीव्ह गुड लक इन लाईफ ऑर नॉट. आता इथं वाचकाला, विद्यार्थ्याला कविता एक्स्ट्रॅक्ट वाचणाऱ्याला विचारलेलं आहे की तुम्ही गुड लक म्हणजे नशिबावर विश्वास ठेवता की नाही. आता याला उत्तर विद्यार्थ्यानं स्वतःचं आपलं मत जे काय आहे, नशीब, गुड लक याच्याबद्दल काय जे स्वतःचं मत आहे ते इथं विद्यार्थ्यांना मांडणं अपेक्षित आहे. तर याला उत्तर या पद्धतीनं देता येऊ शकतं. जर तुम्हाला नो म्हणायचं असेल तर नो, आय डोंट बिलीव्ह लक इन लाईफ. इट इज आवर एफर्ट्स वी गेट इन टर्न, इजंट इट. की अगदी 2च वाक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आपलं मत याच्यामध्ये मांडता येतं की नो, आय डोंट बिलीव्ह लक म्हणजे नाही, माझा नशिबावर अजिबात विश्वास नाही, कारण इट इज आवर एफर्ट वी गेट इन रिटर्न असं उत्तर लिहिलेलं आहे की आपले प्रयत्नच आपणाला परतावा म्हणून मिळत असतो किंवा परत मिळत असतात. म्हणजे आपले जसे प्रयत्न आहेत तसाच त्याचा आपणाला रिटर्न मिळत असतो, म्हणून त्याच्यावर विश्वास नाही. किंवा तुम्हाला जर यस म्हणायचं आहे की आपण बिलीव्ह करतो लकवर, तर याचं उत्तर असं लिहिता येईल, यस, आय बिलीव्ह लक इन लाईफ बिकॉज समटाईम एक्सटर्नल सिच्युएशन मे अफेक्ट आवर एफर्ट्स इन पॉझिटिव्ह ऑर इन निगेटिव्ह वे. होय, मी नशिबावर विश्वास ठेवतो कारण काही बाह्य गोष्टींचा आपल्या प्रयत्नावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि म्हणून मी नशिबावर विश्वास ठेवतो. या पद्धतीनं आपल्या सदसद विवेकबुद्धीला जे पटतं ते विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये पर्सनल रिस्पॉन्स या ॲक्टिव्हिटीला प्रामुख्यानं सामोरे जावं. याच्यामध्ये कोणताही कंटेंट एक्स्ट्रॅक्टमधून लिहू नये. ॲक्टिव्हिटी नंबर 4. आता ॲक्टिव्हिटी नंबर 4 जी आहे ती पोएटिक डिव्हायसेस म्हणजे कवीनं भाषेवर केलेला प्रयोग, कवीनं वापरलेली भाषा याच्या संदर्भात असतो की कविता वाचल्यानंतर वाचकानं, विद्यार्थ्यानं कवितेमध्ये आलेल्या भाषेचा अभ्यास केलेला आहे की नाही हे इथं टेस्ट केलं जातं. त्यासाठी ॲक्टिव्हिटी इथं बघा अशी केलेली आहे, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. खालील ओळीमधला, खाली कवितेमधून जी ओळ दिली आहे त्याच्यामधला फिगर ऑफ स्पीच ओळखून तो एक्सप्लेन करा, त्याचं स्पष्टीकरण द्या. आता कोणती ओळ दिलेली आहे बघा, हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. आता ही ओळ वाचल्यानंतरच आपल्या प्रकर्षानं लक्षामध्ये येतं की हे रिपिटेशनचं उदाहरण आहे. नो मोर, नो मोर या शब्दांचा 2 वेळा पुनर्वापर केलेला आहे. त्यामुळं आपण असं याचं उत्तर लिहू शकतो, द गिवन एक्झाम्पल इज ऑर द गिवन लाईन इज an example of repetition explanation because the words no more repeated twice in the line. दुसरा याच्यामध्ये अलंकार आपल्याला पाहायला मिळेल तर न हा साऊंड सक्सेसिव्हली रिपीट झालेला आहे, त्यामुळे हे ॲलिट्रेशनचं सुद्धा उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. उत्तर असं सांगता येईल, the given line is an example of alliteration because sound of alphabet N is repeated in the line. या पद्धतीनं आपण
A4 ॲक्टिव्हिटी भाषेचा केलेला प्रयोग याचं जे टेस्टिंग आहे त्याला आपण उत्तर या पद्धतीनं देऊ शकतो. A5 ॲक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी की ही कविता वाचल्यानंतर विद्यार्थ्याच्या कल्पकतेला वाव मिळतो आहे का, विद्यार्थी स्वतः कल्पकतेनं विचार करतो आहे का, हे पाहण्यासाठी A5 ॲक्टिव्हिटी दिलेली असते. इथं या पद्धतीनं ॲक्टिव्हिटी केलेली आहे. कंपोज 2 to 4 lines, poetic lines on life, or compose 2 to 4 lines, poetic lines about life. या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्याला 4 ओळी पोएटिक लाईन्स, काव्यमय 4 ओळी, जीवनाबद्दल काव्यमय 4 ओळी कंपोज म्हणजे तयार करा. आता इथं विद्यार्थ्यांनी प्रामुख्यानं कोणत्याही 4 पोएटिक लाईन्स, जो आपल्याला तिथं विचारलेला विषय आहे, जो आशय दिलेला आहे की ज्याच्यावर आपल्याला काव्यमय 4 ओळी करण्यास सांगितलेला आहे, त्याच्यावर करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित असतं. जर राईम जमत असेल, राईम सुचत असेल तर करणं अतिशय सुंदर, अतिशय चांगलं आहे. पण जर रायमिंग स्कीम जमली नाही तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी प्रामाणिक काव्यमय 4 ओळी करण्याचा प्रयत्न इथं करणं अपेक्षित आहे. आता इथं थोडंसं या पद्धतीनं 4 ओळी उत्तर म्हणून देता येईल. लाईफ इज ए फुल ऑफ जॉय, नो मॅटर यू आर गर्ल ऑर बॉय, इट्स हॅज ए डिफरंट शेड्स लाईक ए क्लॉथ्स ऑफ थ्रेड्स. म्हणजे जॉय आणि बॉय, शेड्स आणि थ्रेड्स हे रायमिंग वापरून इथं काव्यमय जीवनावर काव्यमय 4 ओळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पद्धतीनं कवितेमध्ये आलेल्या 5 ॲक्टिव्हिटी, ग्लोबल अंडरस्टँडिंग, इन्फ्लुअन्स, पर्सनल रिस्पॉन्स, पोएटिक डिव्हायसिस आणि क्रिएटिव्हिटी, या पद्धतीनं प्रत्येक ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी सोडवणं विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे. कवितेवरच्या ॲक्टिव्हिटी सोडवत असताना सर्वप्रथम 1 किंवा 2 वेळा दिलेला एक्स्ट्रॅक्ट व्यवस्थित वाचून विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्हिटी व्यवस्थित समजावून घेणं अपेक्षित आहे. ॲक्टिव्हिटी व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर सदसद विवेकबुद्धीने प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं उत्तर ठरवणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल, ट्रू आणि फॉल्स सारख्या ॲक्टिव्हिटीला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांनी ते स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स ठरवत असताना त्याचा योग्य तो पुरावा कवितेमध्ये शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याच पद्धतीनं पर्सनल रिस्पॉन्समध्ये कोणत्याही प्रकारची माहिती एक्स्ट्रॅक्टमधून न घेता अगदी स्वतःच्या विचार भावनांना जागून वाचकाने किंवा विद्यार्थ्याने स्वतःच्या शब्दामध्ये पर्सनल रिस्पॉन्सची ॲक्टिव्हिटी सोडवण्याचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करावा. या पद्धतीनं उर्वरित सर्व कवितेवरच्या ॲक्टिव्हिटीज आपणाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करणं इथं अपेक्षित आहे. थँक यू फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ.